थोडासा पाऊस पडतोय, पण काही आपण कोणी त्यांनी विचलित होणार नाही. एवढ्याशा पावसाने काय होतंय? उपस्थित सर्वच वडीलधारी बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो, 18 तारखेला लोकसभेचं मतदान आहे. त्याच्या अनुषंगाने आज ही प्रचाराची सभा आहे. संयुक्त पुरोगामी लोक आघाडीचा उमेदवार म्हणून मी आज आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे. मी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच आहे अशातला भाग नाही. व्यासपीठावरील उपस्थित सर्व विविध मित्र पक्षाचे नेते मंडळी, खास करून आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व नेतेगण, शेतकरी संघटनेचे नेतेगण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतेगण आणि सर्वच मित्र पक्ष यांच्या एकत्रित महाआघाडीचा मी उमेदवार आहे. ही महाआघाडी का झाली याच्या मागचं खरं कारण आहे की आपल्या सर्वांच्या समोर आज देशाच्या समोर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीवरती मात करण्यासाठी हे सर्वजण एकत्रित आलेले आहेत. मला फार लांबलचक खरं बोलायची गरज आहे असं वाटत नाही. साधा एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्हाला सगळं सांगून जाईल. गेले 5 वर्ष भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे केंद्रामध्ये, बरोबर आहे. गेल्या 5 वर्षामध्ये आपल्याला जे काही मिळालंय, ज्या योजना मिळाल्या, आपल्याला जो काही वेगवेगळ्या माध्यमातून मदतीचा हात मिळाला, आपल्याला गेल्या 5 वर्षामध्ये देशातली, आपल्या राज्यातली, जिल्ह्यातली, गावातली परिस्थिती जी बघायला मिळाली, समाजामधले संबंध जे आहेत ते बघायला मिळाले. या सर्व गोष्टींचा विचार केला तर गेल्या 5 वर्षातल्या कार्यकाळाबद्दल, या गेल्या 5 वर्षाच्या भाजप शिवसेनेच्या कामाबद्दल आपल्यापैकी किती जण आहेत भाजप आणि शिवसेनेच्या सरकारच्या कारभाराबद्दल? नाही, कोणी असेल समाधानी तर जरूर आपण वरती या, आपण कारण सांगा आणि इथेच आम्ही सर्वजण मिळून आपला सत्कार करू. म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतोय मी. प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न विचारतो, शिवसेनेने गेल्या 5 वर्षात तुम्हाला काय दिलं? भाजपने तुम्हाला गेल्या 5 वर्षामध्ये काय दिलं? आणि जर व्यवस्थित असं काहीच दिलं नसेल तर मग त्यांना मत मागण्याचा अधिकार काय आणि तुम्ही त्यांना मत द्यायचं कारण काय? शिराडोनमध्ये तू तिकडे तर मी इकडे, एवढंच जर कारण असेल तर तुम्ही स्वतःला किती मूर्ख बनवताय, तुम्ही स्वतःवरती किती अन्याय करून घेताय याचा तुम्ही विचार करा. हा अमुक अमुक काँग्रेसमध्ये आहे, अमुक अमुक राष्ट्रवादीमध्ये आहे आणि त्याचं माझं जमत नाही म्हणून मी शिवसेनेमध्ये आहे. देश खड्ड्यात गेला तरी चालेल, परंतु या चुकीच्या प्रवृत्तीला मी मतदान करणार. हे योग्य वाटतं का? तुम्ही विचार करा. कोणाला न्याय मिळाला? धनगर समाजाला न्याय मिळाला. मुस्लिम समाजाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने आरक्षण दिलं होतं. कुठे आहे ते आरक्षण? तरी देखील जर मुस्लिम बांधव म्हणत असेल की नाही नाही मी शिवसेनेला मतदान करणार, कोणाला मूर्ख बनवताय तुम्ही? स्वतःला. मराठा समाजाच्या बाबतीत देखील हाच विषय. आरक्षण दिलं म्हणतात, कोणी आरक्षण दिलं? कोणाला लाभ मिळाला? या शिवसेनावाल्यांनी आपल्याला संबोधित कुठल्या पद्धतीने केलं? मूक मोर्चाच्या बाबतीत सामन्यावर ते लिहिलं होतं ना, मोठं कार्टून होतं ना. कसं विसरू शकतो आपण? शिवसेना शिवसेना करायचं कशासाठी करायचं? माझा तुम्हाला सर्वांना खडा सवाल आहे, कशासाठी? काय दिलं? आणि काहीच दिलं नसेल तर मग तुम्ही असं लाचार का होताय? शिवसेना लाचार आहे. पहारेकरी चोर आहे कोण म्हटलं होतं? कोण म्हटलं होतं पहारेकरी चोर आहे मराठीमध्ये? उद्धव साहेब बोलले होते पंढरपूरला राम मंदिराच्या बद्दल बोलायचे तेव्हा. आता राम मंदिरी गेलं, परंतु मूळ मुद्दा काय आहे? पहारेकरी चोर आहे कोणाबद्दल बोलले होते? सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांबरोबर बद्दल बोलले होते, बरोबर आहे? म्हणजे भाजपच्या बद्दल बोलले होते.
आणि चोर असलेल्या पहारेकऱ्याबरोबर परत एकदा घरोबा करणारा त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं तुम्ही ठरवा ना. सांगण्याचा हेतू हा आहे की हे लाचारीने काम करणारे लोक आहेत, तुमच्या माझ्या मदतीसाठी कधी न येणारे लोक आहेत. आता तर जो उमेदवार दिलाय चांगलं ओळखता ना तुम्ही, त्याला एकदम चांगलं ओळखता. तेरणा कारखाना त्याच्या ताब्यात होता, आमदारकी होती, काय दिवे लावले 5 वर्षात, काय मदत केली आपल्याला. गेले 5 वर्ष कुठे गायब होता? केंद्रात आणि राज्यात शिवसेनेची सत्ता होती, तुम्हाला मला जर मदत करायची होती, कुठेतरी हालचाल करायला हवी होती, कुठल्या आंदोलनात होता, कुठलं विकास काम करण्यासाठी पुढाकार घेतला. उस्मानाबादचे पालकमंत्री कुठल्या पक्षाचे आहेत होते गेले 4-4.5 वर्ष? शिवसेनेचे होते. केंद्रात आणि राज्यात शिवसेनेचे मंत्री आहेत, भाजपच्या मंत्र्यांबरोबर मांडीला मांडी लावून एक तरी प्रकल्प गेल्या 5 वर्षात उस्मानाबाद जिल्ह्यासाठी या शिवसेनेवाल्यांनी आणला का? एक तरी आणला का? उद्योग खातं त्यांच्याकडे आहे. सुभाष देसाई साहेब जे आहेत ते उद्योग खात्याचे मंत्री आहेत. गेल्या 5 वर्षात एक तरी उद्योग आणण्यासाठी त्यांनी एक तरी बैठक घेतली का? एक तरी बैठक घेतली का? मी साधा राज्यमंत्री होतो, उद्योग खातं होतं माझ्याकडे. आपल्या भागाची गरज समजून आपल्या भागातल्या मुलांना, युवकांना, युवतींना रोजगार उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आपल्याकडे कारखाने येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण 2,500 एकरची MIDC मंजूर करून घेतली. 1,500 एकर जमीन संपादित झाली. तिथे रिलायन्सची गॅसची लाईन आहे, तिथे पाण्याची सोय उजनीवरनं आपण केली, तिथे हाय टेन्शनची लाईन आहे, उच्च दाबाची विजेची, वीज आहे, इंधन आहे, पाणी आहे, जमीन आहे. आता राहिलं काय होतं? फक्त बैठक घेऊन उद्योजकांना बोलवण्याचं काम राहिलं होतं. गेले 5 वर्ष या शिवसेनेच्या मंत्र्यांकडे मी पाठपुरावा केला, विधानसभेत विषय मांडला, अनेक वेळेस पत्र दिले, परंतु 5 वर्षात एक साधी बैठक घ्यायची तसदी या शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली नाही. शिवसेना कोणाच्या जोरावरती उड्या मारते? युवकांच्या. जय भवानी म्हटलं की लगेच सुरू झालं. महाराजांच्या बद्दल खरंच जर आदर असता, या युवकांच्या बद्दल खरंच जर आदर असता, तर गेल्या 5 वर्षात उद्योग खातं यांच्याकडे असताना एक तरी उद्योग आणायचा प्रयत्न ते केला असता, एक तरी बैठक त्यांनी बोलवली असती का नाही? तुम्ही समजून घ्या. उगा नाटक करायचं, नौटंकी करायची, खोटं बोलायचं, रडायचं, ह्याच्यातनं आपलं काही भलं होणार नाहीये. हे तुम्ही अनुभवले आधी. आणि आताची निवडणूक तर आहे ती लोकसभेची आहे, देशाची निवडणूक आहे. लोकसभेमध्ये कोणाला पाठवायचं हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे. मला उमेदवारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी कशासाठी दिली? महाआघाडीने ही उमेदवारी मला का दिली? काँग्रेसचे सर्व नेते मंडळी आहेत, त्यांनी का सांगितलं की मला उभं करा? काहीतरी त्याच्या मागे कारण असेल का नाही? विचार करा ना तुम्ही, असं का केलं असेल? आज पवार साहेब उमरग्याच्या भाषणामध्ये काय बोलले ऐका तुम्ही. ही गरज जी आहे आपल्या भागाचा, उस्मानाबाद जिल्ह्याचा आपल्याला चेहरा मोहरा बदलायचा आहे. चेहरा मोहरा आपोआप बदलला जाणार नाहीये. केंद्रातून आपल्याला वेगवेगळ्या योजना खेचून आणाव्या लागणार आहेत. निधी मोठ्या प्रमाणात आपल्याला खेचून आणावा लागणार आहे. आपली बाजू, आपल्या समस्या समर्थपणे आपल्याला लोकसभेमध्ये मांडाव्या लागणार आहेत. आणि हे जर करायचं असेल तर स्वाभाविकच आहे की आपल्याला अतिशय ताकदीने काम करावं लागणार आहे. गेले 15 वर्ष तुम्ही मला बघताय. पहिले 5 वर्ष राज्यमंत्री होतो, नंतर विधान परिषदेचा सदस्य होतो, आता मी तुमचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत काम करतोय. मी काय करतोय तुम्हाला माहितीये, कुठल्या पद्धतीने काम करतो तुम्हाला माहितीये, आणि माझ्याकडनं पुढे काय होऊ शकतं हे देखील निश्चितपणे तुम्ही विचार करू शकता. त्यामुळे आज आपल्या सर्वांच्या समोर मी आलोय ती हीच विनंती करण्यासाठी की 18 तारखेला मतदान करत असताना घड्याळाच्या समोरील बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमताने निवडून द्या. आपण मला लोकसभेमध्ये पाठवा आणि आपल्या अडचणी दूर करण्याची, आपल्या भागाचा विकास करण्यासाठी, आपल्या भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तुम्ही मला एक मोठी संधी द्या, काम करण्याची संधी द्या. हे मागण्यासाठी, ही विनंती करण्यासाठी तुमच्याकडे मी आलोय.
आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनुषंगाने सगळ्यात मोठा महत्वाचा प्रकल्प कुठला आहे? कुठला आहे माहिती पाहिजे ना. प्रत्येक तालुक्याला पाणी येईल असं कुठला प्रकल्प आहे? एकच आहे, कृष्णा मराठवाडा प्रकल्प. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब मंत्री झाले, पाटबंधारे मंत्री झाले. त्यांनी आपल्या जिल्ह्याचा अभ्यास केलेला होता, आवर्जून ते खातं घेतलं होतं. आपल्या जिल्ह्यामध्ये 1000 पेक्षा जास्त केटीवेर, साठवण तलाव, पाझर तलाव, वेगवेगळी धरणं डॉक्टर साहेबांनी केली. त्याचा आपल्याला फायदा काय झाला? पावसाचं पाणी पूर्णतः आपण आपल्या जिल्ह्यात थांबवू शकलो. हे पाणी शेतीसाठी उपलब्ध झालं आणि शेतकऱ्याने मग जी मेहनत घेतली त्याच्या माध्यमातून शेती जी आहे ती समृद्ध झाली, शेतकरी समृद्ध झाला, ग्रामीण भाग समृद्ध झाला. एक साखर कारखान्यावरनं आपण 16-17 साखर कारखान्यापर्यंत गेलो. दुष्काळी परिस्थिती असून देखील गेल्या हंगामामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात विक्रमी ऊसाचं गाळप झालं. का झालं? कारण डॉक्टर साहेबांनी पाणी अडवण्याची सोय केली. परंतु आजची जी परिस्थिती आहे ही दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत करायचं काय? त्यामुळे डॉक्टर साहेबांनी 2099-2000 साली एक निर्णय घेतला की आपल्या हक्काचं कृष्णा खोऱ्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला मिळवून घ्यायचं. तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी या विषयाच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेतली. आदरणीय मधुकररावजी चव्हाण साहेबांनी या संघर्षामध्ये पूर्ण ताकदीने हातभार लावला आणि आघाडी सरकारच्या काळात, भाजप शिवसेना नाही, काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळामध्ये ही योजना मंजूर झाली. 21 TMC पाणी हे उस्मानाबादला आणि 4-4.5 TMC पाणी हे बीडला, 25.56 TMC पाणी, एवढं प्रचंड पाणी पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी, कृष्णा खोऱ्यातलं पाणी उस्मानाबाद जिल्ह्याला आणि बीड जिल्ह्याला मंजूर करून घेण्यात आलं. पहिला टप्पा 7 TMCचा, याचं काम हे देखील 2014च्या आधी सुरू झालं. कधी? आघाडी सरकारच्या काळात रामदाराचं काम सुरू झालं, भूमिपूजन झालं. तेव्हा पालकमंत्री हे मधुकररावजी चव्हाण साहेब होते. काम सुरुवात झालं. परंतु गेल्या 5 वर्षात या कामाचं काय झालं? 4,500 कोटीचा प्रकल्प दरवर्षी काही न करता केवळ एस्केलेशनच्या माध्यमातून 450 कोटी रुपये एवढी किंमत वाढते. आणि या सरकारने, या भाजप शिवसेनेच्या सरकारने किती पैसे दिले? 250 कोटीच्या वर एका वर्षात दिलेच नाही. जर किंमत 450 कोटीने वाढत असेल काही न करता, आणि हे जर 2 आणि 250 कोटी देत असतील तर प्रकल्प किती वर्षात पूर्ण होईल? होऊ शकत नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मागे लागलो, विधानसभेत विषय मांडले, आम्हाला शब्द देण्यात आला आणि औरंगाबादला देखील या बाबतीमध्ये सांगण्यात आलं पत्रकार परिषदेत की दरवर्षी आम्ही 1200 कोटी देऊ, 4-5 वर्षात प्रकल्प पूर्ण करू. परंतु मी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षात 2-250 कोटीच्या वर पैसेच दिले नाही. तुमच्या माझ्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे. काही लाख एकर जमीन जी आहे ती ओलिताखाली येणार, आणि जरी पाऊस काळ चांगला नसला, जरी दुष्काळी परिस्थिती असली तरी 8ही तालुक्यांना कृष्णा खोऱ्यातलं पाणी मिळणार, एवढा महत्वाचा तो प्रकल्प आहे. परंतु यांनी पैसेच दिले नाही. आज काम बंद आहे. आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेत गेल्यानंतर पहिलं काम जर कुठलं राहील तर हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करून घेण्याचं, या प्रकल्पाला केंद्राकडून निधी आणून घेण्याचं, आणि हे महत्वाचं काम करणं हे माझं निश्चितपणे कर्तव्य, माझं भाग्य मी समजेल. कारण तुमच्या माझ्यासाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे. शिवसेनेने गेल्या 5 वर्षात या प्रकल्पाच्या बाबतीत काहीच काम का नाही केलं? आंदोलन का नाही केलं? केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता होती, पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न का नाही केला? आता काहीतरी गप्पा मारतायत, परंतु सत्ता असताना, पूर्ण ताकद असताना त्यांनी काहीच केलं नाही. हे तुम्ही समजून घ्यायला हवं. आज शेतकऱ्याच्या सन्मानाच्या खातर 6,000 रुपये वर्षाला द्यायची घोषणा झाली. 2,000 कोणाकोणाला आले असते ना, असं कसं होईल? पण मूळ मुद्दा समजून घ्या. 2,000 रुपये एका शेतकऱ्याच्या कुटुंबाला
किती महिन्यासाठी? 4 महिन्यासाठी. म्हणजे महिन्याचे किती झाले? गणित कोणाचं आहे पक्क? 500 रुपये एका कुटुंबाला एका महिन्याला. आणि कुटुंबात जर 5 लोक असतील तर एका व्यक्तीला महिन्याला किती झाले? 100 रुपये. म्हणजे दिवसाला किती झाले? 3 रुपये 33 पैसे. शिराडोन मध्ये चहाचा कप कितीला मिळतो? 5 रुपये. स्पेशल कितीला? 10 रुपये. म्हणजे मग आपल्याला दिवसभरामध्ये कटिंगचा चहा मोदी साहेबांनी पाठवला, सन्मान केला शेतकऱ्याचा. कुठल्या स्टेशनवर विकत होते, कधी विकत होते, कोणी बघितलं विकताना, हा विषय वेगळा आहे. आपला मेन मुद्दा काय आहे? आपला मेन मुद्दा, महत्वाचा मुद्दा हा आहे की गेल्या 5 वर्षामध्ये पूर्ण संधी असून भाजप आणि शिवसेनेने आपल्याला न्याय दिला नाही. हे वास्तव आहे. 15 लाख किती जणांच्या खात्यावर आले? तुमच्या लाल शर्ट वाला मुलगा, टोपी घातलेला, आले का 15 लाख? सांगितलं होतं ना प्रत्येक भारतीयाच्या खात्यावरती 15 लाख जमा करणार. बोलले होते का नाही? असं झालं ना खरंच. जीएसटी नोटबंदी कशासाठी केली? काळा पैसा आणणार होते. किती आणला? आजच पवार साहेब सांगत होते 55 का काय 54-55 महिन्यामध्ये आपले पंतप्रधान 90-95 वेळेस परदेशी जाऊन आले. जीएसटी आणि नोटबंदीचा फायदा खरंच झाला का आपल्याला? शिराडोन मधले जे छोटे छोटे धंदा करणारे आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांना विचारा खरंच त्यांचा जी उलाढाल आहे ती वाढली का कमी झाली? वास्तव काय आहे? बेरोजगारी कमी करतो म्हटले होते, दरवर्षी 2 कोटी नवीन रोजगार निर्माण करतो म्हटले होते. प्रत्यक्षात काय झालं? 1 कोटी 10 लाख लोकांना घरी जावं लागलं. नोटबंदी, जीएसटी या सर्व अडचणींमुळे लाखो छोटे छोटे व्यवसाय जे ते बंद पडले. हे वास्तव आहे. महागाई कमी करणार होते. गॅसचं सिलेंडर अशात कोणी आणलं का? 900 रुपयाला आणलं. आघाडी सरकारच्या काळात हे सिलेंडर 2014 साली 350 रुपयाला मिळत होतं. 350 ला. मग 350 ला मिळणारा सिलेंडर जर 5 वर्षात 900 रुपयाला मिळत असेल तर नक्कीच महागाई कमी झाली. नक्कीच झाली. तुम्हाला मला समजत नसेल. हे मुद्दे मी तुमच्या समोर का मांडतोय? कारण याच्याबद्दल तुम्ही चर्चा करावी लागणार आहे. याच्याबद्दल तुम्हाला बोलावं लागणार आहे. काय दिलं 5 वर्षात हे विचारावं लागणार आहे. कारण या माध्यमातूनच तुम्हाला मला परत एकदा मूर्ख बनवण्याचा प्रयत्न निश्चितपणे पुढच्या 5-10 दिवसात होणार आहे. गेले 5 वर्ष नरक यातना आपण ज्या सहन केल्यात, आज शेतकरी खरंच खुश आहे का? दुप्पट आपल्याला जे काही पैसे मिळतात, आपलं उत्पन्न जे ते खरंच दुप्पट झालंय का? झालंय का खरंच? हमी भाव जो आहे तो आपल्या खर्चाच्या वरती 50% कोणाला मिळालं सांगा बरं? खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, नोटंकी करायची, हजारो कोटी रुपये जाहिरातीवरती खर्च करायचे, परंतु शेतकऱ्याला न्याय द्यायचा नाही, गोरगरिबाला न्याय द्यायचा नाही, निराधाराला न्याय द्यायचा नाही. मग हे सरकार आहे कोणासाठी? कोणासाठी आहे? बबल्यासाठी? बबल्यासाठी नाहीये. अडाणी, अंबानी, मोदी यांच्यासाठी सरकार आहे. आपल्याला हे फक्त हसण्यावरती नेऊन चालणार नाही. 18 तारखेला मतदानाच्या माध्यमातून आपल्याला दाखवून द्यावं लागणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, शिराडोन मध्ये 10 गट आहेत, 100 नेते आहेत, आणि मग मी या नेत्याखाली काम करतो म्हणून मग मी इकडेच मतदान करणार, असा मूर्खपणा कृपया आपण करू नका. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे. तुमची सदसद विवेक बुद्धी जी आहे ती जागृत करा तुम्ही. मतदान या शब्दामध्ये मी नेहमी सांगतो, दान हा शब्द आहे. कुठलाही धर्म असेल, आपण दान करतो ते पवित्र काम असतं. कुठेही मत टाकायचं
म्हणजे हा आपल्याला दिलेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला जो अधिकार आहे त्याचा तुम्ही अपमान करताय. त्यामुळे आता मला अपेक्षित काय मी सांगतो. मी प्रामाणिकपणे गेले 15 वर्ष आपल्या या पूर्ण परिसराची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. माझी अपेक्षा तुमच्याकडनं हीच आहे की येणाऱ्या 18 तारखेला आपल्यापैकी प्रत्येकाने आवर्जून मतदान करायला हवं. आपले नातेवाईक, आपले मित्र आहेत, त्यांना आवर्जून आपण सांगायला हवं की नाही, यावेळेस मतदान करायचंच. मी केलेलं काम तुम्हाला जर पटत असेल, तुम्हाला जर वाटत असेल की खरंच प्रामाणिकपणे मी काम करतोय, तुम्हाला जर वाटत असेल की खरंच माझ्यामध्ये धमक आहे उद्या लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडण्याची, आपल्या भागासाठी निधी आणण्याची, आपल्या भागासाठी केंद्रीय योजना मंजूर करून देण्याची, तर मग 18 तारखेला मतदान करून तुम्ही मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर मी आलेलो आहे. मला सेवा करायची, मला बाकी गोष्टीमध्ये काही रस नाहीये. मला या भागाचा चेहरामोहरा बदलायचा आहे आणि त्यासाठीच मी गेले 15 वर्ष प्रयत्न करतोय. तुम्ही ताकद द्या, अजून हिमतीने, अजून मोठ्या ताकदीने आपल्या या भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न चालू राहील. यापेक्षा काही खूप जास्त बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. जाता जाता एक शेवटचा मुद्दा. आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटत असेल, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते एकदम एकत्र आहेत. आश्चर्य वाटते का नाही? दुर्मिळ दृश्य आहे. त्र्यंबकदादांच्या शेजारी अशोक भाऊ, इकडे धस साहेब बसलेत, अजून कोण आहे? पांडुरंग कुंभार साहेब इथे बसलेत, अजून कोण? अमोल माकोडे बसलेत. म्हणजे थोडक्यात हे स्टेजवरती बसलेले सगळे, खाली सुद्धा बसलेले फक्त राष्ट्रवादीचेच आहेत असं नाही, काँग्रेसचे आहेत, सगळेच आहेत. आता हे असं का आहे हे देखील आपण समजून घ्यायला हवा. देशावरती जी परिस्थिती आलेली आहे, तर बसा ना, याच्याबद्दल साकल्याने विचार झाला आणि काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी पुढाकार घेतला, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी पुढाकार घेतला आणि आपण आपापसात भांडून कोणाला मोठं करतोय याचा देखील गांभीर्याने विचार झाला. आणि आता आम्ही निर्णय घेतलाय, हे चित्र जे आहे ते असं दुर्मिळ राहणार नाही. सवय करून घ्या, नेहमी असंच राहणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक तेव्हाही असंच राहणार आहे. याच्या पुढच्या निवडणुका ज्या होतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, सहकार क्षेत्रातल्या, तेव्हा देखील असंच होणार आहे. आणि जिथे कुठे आम्ही चुका केल्यात, जिथे कुठे भाजप सेनेबरोबर आम्ही घरोबा केलाय, तो घरोबा मोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक, पंचायत समिती, नगर परिषद सगळीकडे एकत्र येणार आहे. मी आतापर्यंत जे काय आपल्या सर्वांच्या समोर मांडलंय त्याचा आपण सर्वजण खूप गांभीर्याने विचार कराल अशी माझी अपेक्षा आहे. ही जी काही चर्चा इथे झाली आहे ती आपण आपले मित्र, नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचवाल अशी देखील अपेक्षा आहे. आणि नंतर इथे जर कोणाची सभा झाली तर ताठ मानेने उभं राहून तुम्ही जाब विचाराल अशी देखील अपेक्षा इथे व्यक्त करतो. काय जाब विचाराल? काय जाब विचाराल? ते नाही, जाब काय विचाराल? हंगामी उमेदवारांना विचारा 5 वर्ष कुठे होता. भाजप शिवसेनावाल्यांना विचारा 5 वर्ष आमच्यासाठी काय केलं. आणि पूर्ण ताकदीने सगळे उठायला लागलेत, अजून 2-4 मिनिट आहेत ना. आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो. ते तुम्हाला किती पटते ते बघत होतो. आपण या पावसात देखील माझ्यासाठी एवढा वेळ थांबला, शांतपणे माझं मनोगत ऐकून घेतला, त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.